DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। नाशिक शहरामध्ये 60 ठिकाणी फलक उभारण्यासाठी 9 महिन्यांपूर्वी महापालिकेकडे पूर्व परवानगीसाठी सादर केलेल्या आउटडोर ॲडव्हर्टायझिंग वेलफेअर असोसिएशन या खासगी होर्डिंग संघटनेच्या फाईल्स गहाळ झाल्याचा प्रकार समोर आलाय। जाहिरात फलकांचं प्रथम परवानगी अथवा नूतनीकरणाचा प्रस्ताव नागरी सुविधा केंद्राच्या कार्यप्रणालीमध्ये स्कॅन करून डाउनलोड केल्यानंतर त्या दिनांकापासून पुढील 3 दिवसांमध्ये नगररचना दिलेल्या मुदतीमध्ये प्रभावीकरण करणं प्रक्रिया झाली नाही तर संगणकामधून स्वयंचलितरित्या जाहिरात आणि परवाने विभागाकडे फाईल्स परवानगीसाठी वर्ग केल्या जातात। यासाठी आउटडोर ॲडव्हर्टायझिंग वेलफेअर असोसिएशननं 9 महिन्यांपूर्वी ऑनलाईन परवानगीसाठी अर्ज केला होता। 9 महिने उलटूनही परवानगीचे कोणतेही प्रस्ताव अद्याप मंजूर झाले नसून खासगी जागेतील होर्डिंग धारकांना आर्थिक नुकसानाला यामुळे सामोरं जावं लागतंय। महापालिकेमध्ये संबंधित विभागात चक्रा मारून अधिकाऱ्यांना भेटून वारंवार पाठपुरावा करण्यात येतोय, मात्र याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आलाय। तर दुसरीकडे 60 ठिकाणी फलक लावण्यासाठी 9 महिन्यांपूर्वी सादर केलेले आउटर ॲडव्हर्टायझिंग वेलफेअर असोसिएशन या खासगी होर्डिंग संघटनेच्या फाईल्स गहाळ झाल्याचा प्रकार समोर आलाय। याबाबत विचारणा केल्यानंतर कर संकलन विभाग आणि नगररचना विभाग एकमेकांकडे टोलवाटोलवी करत असून या दोनही विभागांमध्ये तुतुमेमे बघायला मिळतेय। महापालिकेनं शहरामध्ये 28 ठिकाणी होर्डिंग्ज उभारण्यासाठी मार्कविस ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग कंपनीला ठेकेदार नेमले। या ठेकेदारानं इतर 40 ते 50 ठिकाणी विनापरवानगी होर्डिंग उभारले असून त्याची देखील चौकशी केल्यानंतर 28 ठिकाणं वगळता इतर ठिकाणचे होर्डिंग्स काढण्याची परवानगी देण्यात आली। मात्र यातही महापालिकेला जवळपास 60 लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागणार असल्याचं बोललं जातंय। महापालिकेनं 60 लाख रुपयांच्या उत्पन्नावर ठेकेदाराच्या हितासाठी पाणी सोडलंय, तर दुसरीकडे कर संकलन विभागाने परवानगीच्या फाईल्स नगररचना विभागाकडे दिला असल्याचा दावा करत असताना दुसरीकडे मात्र अशा कोणत्याही परवानगी नगररचना विभाग देत नसल्याचं विभाग अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय। यामुळे फाईल्स नेमक्या गेल्या कुठे असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय। तर केवळ खासगी ठेकेदारांना त्रास देण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून हे प्रकार केले जात असल्याचा आरोप संबंधित असोसिएशनच्या अध्यक्षांकडून करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट DNA नाशिक न्यूज नाशिक।